नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवस होता महासभांचा आणि झंझावाती प्रचाराचा. लोकसभेच्या 2 टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं का म्हणते, तर त्याचं कारण गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो, जिथं मोदींनी 2 दिवसांमध्ये 6 सभा घेतल्या. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकण पासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडाका लावलाय. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरू केल्या. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, तर त्याला महाराष्ट्रातून कडवं आव्हान मिळताना दिसतंय. गेल्या 2 वर्षात 2 पक्षफुटीनंतर राज्यात सध्या सहानुभूतीची लाट असू शकते. सातत्यानं 2014 आणि 2019चा यशस्वी फॉर्म्युला म्हणजेच मोदींचा चेहरा, मोदींचे नाव आणि मोदींची लाट हे उभे करण्याचा प्रयत्न एकटा भाजपाच नव्हे, तर एकनाथ शिंदे, अजितदादा आणि अगदी राज ठाकरे ही करत आहेत. पण आता प्रश्न आहे की कुठली लाट जिंकणार, सहानुभूतीची की मोदींची? देशातील 2ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे या 400 पारच्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचे आहे. आणि म्हणूनच की काय, यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावलाय. दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रमुख विरोधकांची भूमिका बजावतायत. राज्यभर आव्हानं उभी करतायत. त्यामुळेच आता मोदीही अनेक सभांमधून वारंवार उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे नकली शिवसेना असल्याचा उल्लेख करतायत. त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदींना मत म्हणजेच विनाशाला मत असं म्हटले. त्यातूनच नव्या संघर्षाचा भडका उडालाय. त्याच संघर्षात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना एक सवाल केलाय, तो आधी पाहूयात. त्यासाठी उत्तर देण्याचं कारण याकरता नाही, मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय. आणि माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा. एक सिंगल. जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या याच सवालावर होता आजचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न, विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाचं एकही काम केलं नाही. फडणवीसांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पक्ष फुटल्यापासूनच संघर्ष सुरू झाला होता. पण आता हा ठाकरे मोदी किंवा नकली सेना विरुद्ध जुमला पार्टी कसे सुरू झाले ते बघूया. इंडी अगाड़ी वोट बैंक की राजनीति में इतना गिर गया है कि शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं. नकली शिवसेना इन सब एजेंडों में इन लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है. आज बाला साहब ठाकरे होते तो इनकी ये हरकतें बहुत दुखी करती, और आज भी उनकी आत्मा जहां भी होगी सबसे ज्यादा दुखी उनके इन कारनामों से होती होगी. अरे शिवसेना अख्खी तुमच्या सोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं, किती सभा तुम्ही घेतल्या होतात, कारण अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती.
का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली, की त्यांचा विनाश होतोय, तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत, जाऊ दे त्यांना, बुडतायत बुडू द्या, अबकी बार भाजपा तडीपार. आता मोदींनी नक्की सभा कुठे आणि का घेतल्या याचे विश्लेषण करूयात. सुरुवात करूयात पहिल्या टप्प्यानं. मोदींच्या प्रचार सभांची सुरुवात झाली 8 एप्रिलला चंद्रपूरमधून. ही ती जागा जिथे सुधीर मुनगंटीवार नको नको म्हणत असताना त्यांना मैदानात उतरवले गेले. ही ती जागा जिथे पहिल्या टप्प्यातील सर्वात कडवे आव्हान काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी उभे केले आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला धावले मोदी. दुसरी सभा 2च दिवसांमध्ये शिवसेनेच्या राजू पारवेंसाठी. मतदारसंघ रामटेक. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार, अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले. ज्यादातर मतदारसंघ त्यांच्यासाठी नवा, कार्यकर्ते नवे, पक्ष नवे. त्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने नाराज. त्यामुळे परत एकदा मदतीला मोदी. मैं जोश उत्साह देख रहा हूं. इतनी बड़ी तादाद में माताएं बहनें आई हैं. यहां से संदेश साफ साफ है और इस जोश, उत्साह, उमंग, ये साफ मतलब है फिर एक बार भाजपची सर्वेची यंत्रणा जबरदस्त मानल्या जाते. त्यातूनच कुठे जायचे, कोणाला आपली गरज आहे हे हेरले जात असावे यात शंका नाही. त्यातूनच दुसऱ्या टप्प्यात मोदींनी वर्धेत भाजपचे रामदास धडस, नांदेडमध्ये भाजपचेच प्रताप पाटील चिखलीकर, तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतल्या. धडस यांना सुनेच्या आरोपांचा फटका, तर चिखलीकरांना मराठा आंदोलकांचा रोष, तर जानकरांना बाहेरचा उमेदवार अशी आव्हानं निर्माण झाली होती. आणि त्यामुळेच या टप्प्यात मोदी मॅजिकची त्या तिघांनाही सगळ्यात जास्त गरज होती. त्यामुळे निशाण्यावरही आहेत ते मोदीच. हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते 4 जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत. 4 जून नंतर मोदी जाणार. 4 जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार. इथे मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत. 4 जून नंतर स्वयंपाकाचा गॅस 400 रुपयालाच मिळणार. स्वतः पंतप्रधानाला 8 ते 9 सभा केवळ पश्चिम महाराष्ट्रात घ्याव्या लागतात. महाविकास आघाडीनं मोठं आव्हान उभं केले पंतप्रधानांसमोर, भाजपसमोर. अतिथी देवो भव. जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू. आकर क्या कहते हैं 70 साल में कुछ नहीं हुआ. ठीक है, मान लेते हैं कुछ नहीं हुआ. ये IIT, एम्स, ये बड़े बड़े उद्योग, ये सब 70 सालों में नहीं बनाया, सब अभी बनाया होगा, मान लेते हैं. लेकिन मैं पूछती हूं कि नरेंद्र मोदी जी आपने क्या किया है 10 सालों में? कब तक ये रट लगाए रखेंगे? कब तक बच्चों की तरह यही कहते रहेंगे कि भाई सब उनकी गलती है? अरे सब उनकी गलती है. कभी किसी परिवार के पीछे पड़ जाते हैं, कभी किसी पार्टी के पीछे, कभी कुछ गलत बोल देते हैं किसी के बारे में. सब किसी और की गलती है. भाई तुम्हें प्रधानमंत्री क्यों बनाया? तिसऱ्या टप्प्यातील जागांसाठी मोदींनी 27 एप्रिलला प्रचार सुरू केला. कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा प्रचार केला, जिथं महाविकास आघाडीकडून शाहू महाराज रिंगणात आहेत, जिथे सर्व मराठा समाजानं, वंचित सारख्या पक्षानं आपला पाठिंबा शाहू महाराजांनी दिलाय आणि त्यामुळे सर्वात जास्त ताकदीची गरज तिथे आहे. जिथं जिथं महाविकास आघाडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता होती किंवा आहे अशाच मतदारसंघांमध्ये मोदींच्या सभा होत आहेत.
आजही जिथं सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठीची महाविकास आघाडीची एकजूट दिसतेय, ज्या पुण्यात रवींद्र धंगेकरांचा प्रभाव दिसतोय, ज्या साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसलेंना उशिरानं उमेदवारी मिळाली, तिथेही मोदी पोहोचले. एका दिवसात वारं फिरवण्यासाठी मोदींनी 3 झंझावाती सभा घेतल्या आहेत. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी उद्या सकाळपासून मराठवाड्यातून 3 सभा घेणार आहेत. त्यातली एक सभा माळशिरसमध्ये होणार आहे. इथं ते माढा सांगलीच्या उमेदवारांसाठी आवाहन करतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटलांसाठी धाराशिवमध्ये प्रचार करतील आणि दौऱ्याच्या शेवट लातूरात होईल. इथंही माढ्यासह धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचं आव्हान उभं राहिलंय. मराठवाडा हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या चटक्यातून निघाला नाहीये. नाराजी आहे. जाहीरपणे ती सत्तेतील मंडळींच्या बाबत जास्त आहे आणि त्यामुळेच मोदी इथे खुद्द जोर लावताना दिसतायत. म्हणून विरोधकांनीही जोरदार टीका सुरू केली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींच्या वतीनं बॅटिंग केली आहे. ती बघूया. चर्चा नेहमीच उलटसुलट केली जाते, पण शेवटी सगळ्यांना माहिती आहे आएगा तो मोदीही. त्यामुळे मोदीजीच परत येतात. आताही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहेत. दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय आमचा होणार आहे. ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे, ही देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आहे या देशाचे फक्त देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदीजी यांची निवडणूक आहे. त्यानंतर मोदी चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत. इथंही मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय. अगदी आजही आंदोलकांनी पंकजांसमोर घोषणा दिल्यात. तर त्यानंतर मोदी अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेतील, जिथे शिवसेनेच्या शिर्डीतील उमेदवारासह नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी ते प्रचार करतील. नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते. शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतली आहे. जिथं ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे अशा जवळपास 6 उमेदवारांसाठी मोदी आपली गॅरंटी देतील. 16 सभांचा विचार केला तर पंतप्रधान मोदी जवळपास 30 मतदारसंघ कव्हर करणार आहेत आणि स्वतःची गॅरंटी देतील. आणि आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर महाराष्ट्रातील जनतेनं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाचं एकही काम केलं नाही. देवेंद्र फडणवीसांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून भिकू यांची. शेतकरी कर्जमाफी उद्धव ठाकरेंनी पहिल्याच अधिवेशनात लागू केली. लॉकडाऊन असून पण आमच्याकडे घरकुलं बांधली, अनेक उद्योग महाराष्ट्रात आणले. त्याउलट शिंदे फडणवीस सरकारात उद्योग बाहेर पळवले. एक्सवरून अमोल काते. विकास कामे करण्यासाठी मंत्रालयात जावं लागतं, घरी बसून फेसबुक लाईव्ह करून होत नाही. नशीब शिंदेंनी सरकार पालटलं, नाहीतर लॉकडाऊन पे लॉकडाऊन वाढवून घरीच ठाण मांडून राहिले असते. युट्यूबवरून पोपट गायकवाड. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 वर्षे कोरोना महामारीमध्ये गेली. केंद्राच्या आदेशानुसार सर्व राज्य ठप्प होती. विकास करणार कसा? युट्यूबवरून विकास सूर्यवंशी. फडणवीसांनी कर्जमाफीचे फक्त फॉर्म भरून घेतले, पण उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, ते पण सत्तेत आल्या आल्या. युट्यूबवरून दत्तात्रय वाळुंज. कोरोनात लस तयार करण्याऐवजी टाळ्या वाजवा, थाळी वाजवा, दिवे लावा सांगणारे ठाकरे साहेबांचे काम विचारतायत.
यूट्यूबवरून निवृत्ती भागवत. कोरोना काळात ठाकरेंनी असंख्य नागरिकांचे प्राण वाचवले, परंतु सध्याचे सरकार शेतमालाचे भाव कमी करून शेतकऱ्यांचे, बेरोजगार तरुणांचे टॅक्स स्लॅब न बदलून कर्मचाऱ्यांचे प्राण घेत आहे. मोदींच्या होणाऱ्या झंझावाती सभा, त्यावर कडकडून टीका करणारे विरोधक आणि रंगलेला प्रचार, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड. आपण गेस्ट सेंटरला जाऊया. प्रसादजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 सभा महाराष्ट्रात झाल्या. बघितल्या तर गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांना खूप जास्त सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात असं उद्धव ठाकरे टीका करत आहेत. काय म्हणाल? ज्या उद्धव ठाकरेंना घराच्या बाहेर जाण्याची सवयच नाहीये, जे उद्धव ठाकरे नेते असताना देखील जनतेला, कार्यकर्त्यांना, नगरसेवक, आमदार, प्रतिनिधींना भेटत नव्हते, घराकडे गेल्यानंतर ड्रम गेट ते मेन गेटच्या पलीकडे कधी गेले नाही, ज्यांच्या पीएनीच नुसते फोन उचलले, त्या उद्धव ठाकरेजींना मला वाटतं की कार्यकर्त्यांची, जनतेची किंमत काय कळणार. माननीय मोदी हे 15 वर्ष मुख्यमंत्री, 10 वर्ष पंतप्रधान, त्यानंतर देखील सर्वसामान्य जनतेसाठी जनतेचे प्रश्न घेऊन, जनतेच्या विकासाची नाडी घेऊन आम्ही काय करणार हे स्वतः जनतेमध्ये जाऊन सांगतायत. मोदी की गॅरंटी लोकांमध्ये नेऊन देत आहेत, आणि गॅरंटी कुठल्या फेसबुक मधनं किंवा कुठल्या तरी भाषणामधून होत नसते, तर जनतेला प्रमुख माणसाच्या तोंडून ऐकायचं असतं की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात ज्यांना आम्ही पंतप्रधान म्हणून निवडून देणार आहोत, ते पंतप्रधान आम्हाला येऊन काय सांगतायत, आमच्याकडे काय संबोधतायत, त्यांची विचार क्षमता काय आहे, त्यांना देश कुठल्या पातळीवर न्यायचा आहे, मतदारसंघातला त्यांचा विचार काय आहे. आणि हाच विचार घेऊन माननीय मोदीजी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावत सभा घेत आहेत, आणि त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. आणि ह्या वेळेला जर आपण निवडणूक टप्पा पाहिला असेल तर सरिताजी, मला सांगताना अतिशय गर्व वाटतोय की महाराष्ट्राला आणि कार्यकर्त्यांना आम्हाला तो भाग्याचा क्षण वाटतोय की मोदीजी या महाराष्ट्रात किमान 18 सभा घेत आहेत, जनतेच्या मध्ये येत आहेत, आणि टप्पा खूप जास्त असल्यामुळे तो सभा घेण्याचा त्यांना चान्स देखील मिळालाय, आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. कुठेतरी एवढ्या सभा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि थेट निवडणूक सांभाळत होते 2019ला, त्यावेळी मात्र मोदींना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाही. त्यामुळे कुठेतरी परिस्थिती कठीण आहे का? नाही, बिलकुल परिस्थिती कठीण नाहीये. आपण जर 2019ची जर निवडणूक पाहिली असेल तर 19ची निवडणूक ही जवळजवळ 35 दिवसाच्या टप्प्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक पार पडली होती, आणि त्याच वेळेला इतर राज्यातल्या निवडणुका देखील झाल्या. परंतु या वेळेला जर आपण पाहिला तर 19 एप्रिल पासून 4 जून किंवा 20 मे पर्यंत हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणूक आहे. त्यामुळे वेळ जास्त मिळालेली आहे, आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. देवेंद्र फडणवीसांनी 50 सभा घ्याव्यात, माननीय मोदीजींनी जाऊन सभा घ्याव्यात. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या माध्यमातून सांगू इच्छितो की एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेला माननीय पंतप्रधानांनी माढा मतदारसंघात जी सभा घेतली, आज मी माढा मतदारसंघातून आपल्याशी बोलतोय, या ठिकाणी सभा घेतल्यानंतर त्यांनी इकडच्या पाण्याचा प्रश्न असेल, धरणांचा प्रश्न असेल, पाणी सोडण्याचा विकास असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, यावरती त्यांनी भाष्य केलं होतं. आणि मागच्या 5 वर्षात त्यांनी इथून निवडून आलेले आमचे सन्माननीय खासदार नाईकराजे निंबाळकर यांना विचारून त्यांची कामं होत आहेत की नाही याचा देखील पाठपुरावा पीएमओ ऑफिसने केला, माननीय पंतप्रधानांनी केला. म्हणजे पंतप्रधान येऊन नुसतं भाषण करत नाही, तर एखादा विषय जर ते बोलून गेले असतील त्या मतदारसंघाचा, तर तो मतदारसंघाचा विषय पूर्ण झाला की नाही याची देखील ते शहानिशा करतायत. आणि उद्या जर त्यांची सभा आहे तर त्या सभेमध्ये येण्यापूर्वी इकडची किती कामं ही झाली याचा देखील आढावा त्यांनी मागून घेतला.
त्यामुळे मला नक्कीच. वाटतं की अशा प्रसादजी, प्रकारचा पंतप्रधान प्रसादजी, 2014 आपण बघितलं, 2019 आपण बघितलं, कुठेतरी मोदींची लाट ही होती आणि त्या लाटेतच आपण बघितलं की अनेक मंडळी ही निवडून आली, जी त्या खरंच मोदींची लाट नसती तर एखाद वेळेला निवडून आली पण नसती, हे सर्वश्रुत आहे. मात्र आजच्या घडीला आपण बघत आहोत की नुसतं भाजपाच नव्हे तर एकनाथ शिंदे असो, अजितदादा असो, अगदी राज ठाकरे असो, हे सगळेजण ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींवर ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कुठेतरी महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकारण गढूळ झालंय ते बघता ती निवडणूक मोदींच्या नावावर लढल्या जात नाहीये. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरचे मुद्दे, राजकारण, अजेंडे, इक्वेशन्स हे सगळे वेगवेगळे आहे आणि त्यामुळे मोदींच्या नावावर ही तरी सुद्धा लढता येत नाहीये असं वाटतंय का? बिलकुल नाही. 2014ची निवडणूक असेल, 1900 असेल आणि 2400 असेल, ही संपूर्णपणे निवडणूक ही माननीय मोदीजी केंद्रित निवडणूक आहे. या प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिकातला, तो गावातला असेल, ग्रामपंचायतीतला असेल, विभागातला असेल, शहरातला असेल, या प्रत्येकाला 2024 मध्ये माननीय मोदीजींना निवडून द्यायचे. त्यामुळे तो प्रत्येक निवडून येणारा खासदार हा माननीय मोदीजी निवडून जाणार आहेत या भावनेतून मतदार आणि कार्यकर्ता लोकांमध्ये बोलून दाखवतो. आणि मला वाटतं त्यामध्ये गैर देखील काही नाही. अब की बार 400 पारचा जो आमचा नारा आहे, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पारचा जो आमचा नारा आहे तो आम्ही पूर्णत्वाकडे कुठेतरी तुम्हाला शक्य वाटतंय का 45 पार? 100%. आपल्याला मी सांगतो, आपणही आपल्या एबीपी माझ्याच्या सर्वेच्या माध्यमातून एक सर्वे 17 तारखेला दाखवला होता. माझी तारीख देखील चुकणार नाही, कदाचित 17 का 18 एप्रिलला आपण दाखवला होता. त्यामध्ये आपण 373 जागा दाखवल्या होत्या. मला वाटतं की पण महाराष्ट्रात आम्ही 30 जागा दाखवल्या होत्या. नाही, महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला 100% सांगतो, आजची जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली तर पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांच्या निवडणुकामध्ये 5च्या 5 जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल. एक महायुतीचा समन्वयक म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण देखील विदर्भातले आहात, आपल्याला विदर्भातली परिस्थिती माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात देखील 100% 8 जागांपैकी किमान 7 जागा या भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल. आणि आता तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत देखील ज्या निवडणुकीच्या बाबतीत संजय राऊत असेल, किंबहुना उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, शरद पवार तर बारामतीच्या बाहेर जायला तयार नाहीये. जे पवार साहेब स्वतःला राष्ट्रीय नेता समजतात, पंतप्रधान होणार म्हणून बोलत होते, ते बारामतीमध्ये ग्रामपंचायतीत जाऊन बैठका घेत आहेत. हे लोकांच्या लक्षात येत नाहीये. बाजार समित्याच्या लोकांना भेटतायत, ज्या लोकांकडे 45 वर्ष नक्कीच. म्हणजे आपलं म्हणणं आहे की कडवं आवाहन आपण उभं केलेलं आहे. मोदींवर जरी खूप सभा घेण्याची टीका होत असेल तरी दुसरीकडे सुद्धा आपण आव्हान उभं केलंय. नक्कीच प्रसादजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाचं एकही काम केलं नाही, फडणवीसांचा आरोप पटतो का? एकूण 95,000 मतं युट्यूबवर. 24% म्हटलंय होय, 76% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 45% म्हटलंय होय, 55% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. 22% होय म्हटलंय, 78% नाही. आता बघूया एक्सचा कौल. एकूण 1200 मतं. 33% म्हटलंय होय, 67% म्हटलंय नाही.
2019च्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 51 दिवस प्रचार केला. देशभरात त्यांनी 142 प्रचार सभा घेतल्या तर 4 रोड शोज केले होते. सर्वाधिक 50 सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात तेव्हा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे सोबत होते, तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला किल्ला लढवला होता. त्यामुळे मोदींना फक्त 9 प्रचार सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या होत्या. यावेळी परिस्थिती बदलली आहे. यामुळे उद्धव ठाकरे भाजप सोबत नाही आणि शरद पवार कंबर कसून विरोधात उतरले आहेत. काँग्रेस सोबत मिळून मोदी विरोधी वातावरण करण्यात महाविकास आघाडीनं कोणतीही कसर सोडली नाही. विरोधी पक्षांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध सर्व अशी केली आहे. त्यामुळे मोदी सुद्धा कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्यानं मोदींनी महाराष्ट्रात 16 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यापैकी आज 3 आणि उद्या 3 अशा 2 दिवसात 6 सभा आहेत. महायुतीतील शिवसेनेसाठी मोदींनी 3-4 ठिकाणी, रासपसाठी 1 ठिकाणी तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी 1-2 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसंच ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक, प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहेत. बातमी राजकीय नेत्याची, पण आपल्या राज्यातील नव्हे तर शेजारच्या कर्नाटकमधून हादरवून ठेवणारी सत्तेचा माज काय असू शकतो याचे किळसवाणे उदाहरण. माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू यांच्यावर सेक्स स्कॅन्डलचा आरोप, जो आहे एनडीएचा लोकसभेचा उमेदवार. त्या बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच, पण तिथे वळण्याआधी सुरुवात करूया महाराष्ट्रातील राजकीय बातमीनं. सत्ता कोणाला नकोय? अनेक साधू संतांनाही राजकारणाची मेनका खुणावत असते, हे आपण बघितलंय. असंच एक उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळालं. स्वामी शांतिगिरी महाराजांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आज पुन्हा एक अर्ज भरला आणि नवा ट्विस्ट निर्माण केला. कारण शांतिगिरी महाराजांनी पक्षाच्या नावापुढे शिवसेना असं लिहिलं. महायुतीकडून अद्याप जागा कुणाला, उमेदवार कोण हे ठरलेलं नाही. अशातच स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज भरल्यावर शांतिगिरी महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. जय बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्यामुळे आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती. कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट. मुख्यमंत्र्यांनी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीवर मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय. त्याच उमेदवारीवर होता आपला दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. नाशिकात एकनाथ शिंदेंनी लोकसभा उमेदवारीचा बी फॉर्म कोणाला द्यावा? शांतिगिरी महाराज की हेमंत गोडसे? शांतिगिरी महाराजांनी जरी शिवसेनेकडून अर्ज भरल्याचा दावा केला असला तरी उमेदवारीबाबत शांतिगिरी महाराजांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्तेंनी दिली आहे. तुम्ही शांतिगिरी महाराजांना भेटून विनंती केली होती की आपण आपला जे काही अनुयायी आहेत आणि आपण आहात, आपले आशीर्वाद हे महायुतीला लाभू देत, कारण आपल्याला पंतप्रधानपदी माननीय मोदीजींना बसवायचं आहे. मला पण शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे,
आत्ता ह्या क्षणापर्यंत आपल्याकडे असा कुठलाही संदेश नाही, असे कुठलेही निर्देश नाही. त्यामुळे असे संभ्रम निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर आपण मला असं वाटतं की भरोसा ठेवणार. महाराष्ट्रातील या राजकीय ट्विस्ट नंतर आता वळूयात शेजारच्या राज्याकडे, कर्नाटकात. एका सेक्स स्कॅन्डलच्या आरोपावरून तिथलं सगळं वातावरण ढवळून निघालंय. माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचं कुटुंब अडचणीत आलंय. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खासदार आणि आत्ताचे NDAचे उमेदवार HD देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा तसंच आमदार मुलगा HD रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. एका पेनड्राईव्हमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे 2976 व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ माजलीय. पीडित महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं SITची स्थापना केली आहे. तक्रारदारांमध्ये प्रज्वल रेवण्णाच्या घरातील मोलकरणीचाही सहभाग आहे. तिने होलेनारसीपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सेक्स स्कॅन्डल समोर आल्यानंतर जनता दल सेक्युलरनेही प्रज्वल विरोधात मोर्चा उघडलाय. उद्याच्या बैठकीत प्रज्वलच्या निलंबनाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या प्रकरणाचे धक्कादायक व्हिडिओ 24 एप्रिल रोजी व्हायरल झाले होते. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या 2 दिवस आधी. या व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करून पुन्हा लैंगिक शोषणासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप होतोय. प्रज्वल रेवण्णाचं सेक्स स्कॅन्डल समोर आल्यानंतर काँग्रेसनं JDSला सोबत घेणाऱ्या भाजपवरही टीका केली आहे. महत्वाची बाब म्हणजे वर्षभरापूर्वीच भाजपचे नेते देवराजे गौडा यांनी स्थानिक भाजप अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी प्रज्वल रेवण्णाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली होती. त्यांचंही पत्र सध्या व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा जर्मनीच्या फ्रँकफर्टला गेल्याची माहिती आहे. देवेगौडांचा प्रभाव असलेल्या आणि प्रज्वल लढत असलेल्या हसन मतदारसंघाचं मतदान 26 तारखेला पार पडलं असलं तरी कर्नाटकातील 14 जागांवर अजूनही मतदान होणे बाकी आहे. ऐन निवडणुकीत या कथित सेक्स स्कॅन्डल प्रकरणामुळे काँग्रेसच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. या सगळ्या प्रकरणापासून भाजप स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या निवडणुकीत जनता दल सेक्युलर भाजप सोबत NDA मध्ये असल्यानं भाजप आणि मोदींच्या इमेजवरही प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. 2019 साली भाजपला दक्षिणेत सर्वाधिक 25 जागा याच कर्नाटकातून मिळाल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ये है नरेंद्र मोदी का असली चाल चरित्र और चेहरा. मुंह नहीं होना चाहिए इस देश के प्रधानमंत्री का औरतों का नाम लेने के लिए. आधी आबादी की बात करते हैं, किस हैसियत से मंगलसूत्र की बात करते हैं. एक ऐसे व्यक्ति को अपनी गोदी में बिठाकर जो औरतों के साथ, अपनी पार्टी के कार्यकर्ताओं के साथ, जिला पंचायत सदस्यों के साथ, महिला सांसदों के साथ, यह असलियत है इस आदमी की. और उस आदमी को प्रोत्साहित करने का, संरक्षण देने का काम कोई और नहीं, इस देश का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर रहे हैं. जो प्रज्वल रेवण्णा है पहले ही ऐसा आदमी है. ये महिलाओं के साथ बहुत बहुत ही बेहुदा हरकत किया है. ऐसा चरित्र ऐसा है करके पहले ही अमित शाह जी को और पहले ही कर्नाटक के जो BJP के अध्यक्ष है विजेंद्र को पता था. ऐसा CD है, ऐसा फिल्म है, ऐसा वीडियोस है करके, क्योंकि उनके खुद के जो देवराज गौड़ा करके जो हासन का BJP लीडर, खुद इन्होंने विजेंद्र को लेटर भी लिखा था और खुद जाके मिलके बात भी किए थे. ये सब जानकारी उनको होने के बावजूद अमित शाह जी ने और नड्डा जी और हमारी प्रधानमंत्री कैसे अलायन्स पार्टनर किए. कर्नाटकमधल्या सेक्स स्कॅन्डल नंतर आता येऊयात मुंबईच्या मानखुर्दमध्ये. इथेही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह आज रायगडमधील उरण परिसरात एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणानंतर मित्रासोबत ही तरुणी
गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती परिवारानं दिली होती. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती. या मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत रायगड पोलिसांकडून या मित्राला अटक करण्यात आली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र या सगळ्या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग सुद्धा दिला जातोय. आज भाजपा नेते किरीट सोमय्या आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या पीडित परिवाराची भेट घेतली. या प्रकरणाचा लव्ह जिहाद अँगल तपासण्याची मागणी केली जाते. 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे. पूनम क्षीरसागर यांच्या परिवारासोबत मी आता इथे साठेनगर मानपूरला आलो आहे. 27 वर्षाचा पूनमचं त्या निजाम खानने अपहरण केलं, लालच दिली, फसवलं, तिची हत्या केली. लव्ह जिहादचं आणखीन एक प्रकरण. त्याचा परिवार अत्यंत त्रस्त आहे. त्यांना न्याय हवा आहे. हा घटना मागे निजामचे बरोबर जे 10-12 लोक होते त्याने सर्व घटनाची माहिती होती तरी पण ते लपून ठेवला. त्याने सर्वांनी 24 घंटाचे आत गिरफ्तार केला पाहिजे. मुंबईमध्ये जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे रोहिंग्या आणि बांगलादेशाची जी घुसपेट वाढली आहे त्यांचा परिणाम आहे. लव्ह जिहाद हा गेल्या काही काळापासून राजकारणाचाही महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आणि त्यात समोर निवडणूक. आता घेऊयात महाराष्ट्राच्या राज्यभरातील राजकीय घडामोडींचा आढावा. आजचा दिवस ठरला तो हाय प्रोफाईल नॉमिनेशन्सचा. राज्यात आज लोकसभेच्या अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारीचे अर्ज भरले. महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज अर्ज दाखल केला. तर इकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून राहुल शेवाळेंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरलाय. तिकडे ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राजन विचारेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते. धुळ्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंनीही अर्ज भरलाय. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. तिकडे नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे, त्यांना आम्ही गाडणारच अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. आम्ही स्वागत करतो. जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत. जसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा आहे, कायमचं गाडणार. 12 ते 13 ठिकाणी जो गद्दार आमच्या समोर उभे आहेत त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे. ह्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट, हा शिवसेना फडणवीस गट आहे, त्यांचं स्वागत करतो. संजय राऊतांनी नाशिकमध्ये दिलेल्या आव्हानानंतर आता वळूया नाशिकच्याच प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा दुसरा प्रश्न बघूया. नाशकात एकनाथ शिंदेंनी लोकसभा उमेदवारीचा एबी फॉर्म कुणाला द्यावा, शांतिगिरी महाराज की हेमंत गोडसे? बघूया काय म्हणणं आहे सोशल मीडियावरील युजर्सचं. गोपाळ दंड गव्हाळे एक्सवरून नाशिकमधील छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील तीव्र संघर्ष बघता शांतिगिरी महाराजांना उमेदवारीचे तिकीट देणे शिवसेनेच्या आणि महायुतीच्या फायद्याचं ठरेल. युट्यूबवरून दीपक शेळके कोणालाच देऊ नका, बिनविरोध करा महाविकास आघाडी. युट्यूबवरून विनोद शेलोरे मोह माया यापासून दूर राहता यावे म्हणून साधू संन्याशी या लोकांना तिकीट द्यावे आणि सुटाबुटातील उमेदवारांना मठ मंदिरात नियुक्त करावे. फेसबुकवरून मारुती बोने हेमंत गोडसे यांना द्यावा कारण त्यांनी सर्वसामान्यांची कामे केली आहेत, महाराजांनी काय केलं ते त्यांनाच माहिती.
फेसबुकवरून अनंत बोरसे, आपल्या पक्षाचे काम केलेल्या उमेदवारालाच द्यावा, अन्यथा पक्षनिष्ठेला काहीच अर्थ उरत नाही. इंस्टाग्रामवरून सुशील पडमुक, काही उपयोग नाही, येणार तर राजाभाऊ वाजे. याच प्रश्नावरील तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. नाशकात एकनाथ शिंदेंनी लोकसभा उमेदवारीचा एबी फॉर्म कुणाला द्यावा? युट्यूबवर 49,000 मतं. शांतिगिरी महाराज म्हणणारे 60%, तर हेमंत गोडसे म्हणणारे 40%. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. शांतिगिरी महाराज 55%, 45% म्हणणं आहे हेमंत गोडसे. फेसबुकवर 47% म्हणणं आहे शांतिगिरी महाराज, 53% हेमंत गोडसे. एक्सचा कौल. %61 म्हणणं आहे शांतिगिरी महाराज, 39% म्हणणं आहे हेमंत गोडसे. स्टिंगमध्ये सापडल्याने अनेक राजकीय नेत्यांचं करिअर संपताना आपण पाहिलं आहे. कधी स्टिंग पैसे घेतानाच असतं, तर कधी लैंगिक अत्याचाराचं. सत्ता, पैसा, सेक्स आणि धोका हा राजकारणातील पॅटर्न अधूनमधून उघड होत असतो. त्याचाच एक भाग सध्या कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं पाहायला मिळतोय. आपल्याला माहिती आहे की गेल्या 5-10 वर्षात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय युद्ध सर्वात कडवट पद्धतीनं कुठं लढलं जात असेल तर ते कर्नाटक. भाजपनं ऑपरेशन कमळ तिथं राबवलं. काँग्रेसच्या DK शिवकुमार यांच्यापासून अनेक नेत्यांवर विविध आरोप केले आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा केलेली आपण पाहिली. कर्नाटकात सत्ता बदल झाला, काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि तिथलं चित्र बदललं. राज्य सरकारनं भाजप आणि विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. HD देवेगौडांचा जनता दल सेक्युलर तिथला महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. कधी भाजपच्या तर कधी काँग्रेसच्या मदतीनं तो सत्तेची फळं चाखत आलाय. या लोकसभेसाठी तो भाजप सोबत NDAत गेलाय. सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलेले प्रज्वल रेवण्णा याच जनता दल सेक्युलरचे नेते. त्यांच्या रूपानं भाजपला कात्रीत पकडण्याची संधी काँग्रेसनं साधली आहे असं म्हटलं जात आहे. भाजप आणि काँग्रेसमधील ही लढाई एवढ्यावरच थांबेल अशी अजिबात शक्यता नाही. यानंतरचा वार कोण करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. राजकारण कोणत्या दिशेला आणि किती वेगानं घसरत चाललंय याचा अंदाज येण्यासाठी कर्नाटकातील घटना पुरेशा ठरतील. या राजकारणाच्या नादात ज्या शोषित महिला आहेत त्यांचा विसर पडायला नको, त्यांना न्याय मिळेल याची काळजी घेतली जाईल हीच अपेक्षा आहे. श्रीलंकेत सीता मातेचं भव्य मंदिर उभं राहत आहे आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील शरयू नदीचे पाणी पाठवलं जाणार आहे. श्रीलंकेत अशोक वाटिकेत जिथे रावणानं सीता मातेला कैद करून ठेवलं होतं त्याच जागेवर हे सीता अम्मा मंदिर उभं राहत आहे. 19 मे रोजी प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी शरयू नदीचे पाणी पाठवण्याची विनंती श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी केली होती. भारतानं अयोध्येतून शरयूचं हे पाणी पाठवण्याला मान्यता दिली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.